तर नमस्कार म्हणजे खूप दिवसांतर परत एकदा ब्लॉग मध्ये आज आपल्या अमित कासे सोबत आला आणि हाताचा मित्र इकडे तुमचा माझ्या ब्लॉग आणि का हा असतं माहितीये का मित्रांनो त्याला खिचीने पकडलेलं 2 तास सोडलं नाही 2 तास आता किती वाजले 3 वाजलेत 1 वाजता धरलेलं आम्ही 12 वाजता निघालेलो बघा टी बघा याचं इथं 500च आहे इथं याचं 500च आहे याला बोललो मी 400 रुपये उलटा होणार आणि आता त्या टीसीला उलटा बोलतोय काही तेरा त्या ऐसा वैसा फोन बिल लावतोय झालेले मग त्यांनी 1000 रुपये भरले असं होतं चेहरा बघा बेचाऱ्याचा माझं काय नाही माझं माझ्यापाशी तिकीट होतं मला माहीतच आहे टी सी असतं त्याला बोललो तिकीट काढणार 100 तरी पण गेले बेचार 1000 रुपये गेले 1000 रुपये किती खायला असतं 200 रुपये पोट भरलं असं तिघांचं पण बोलतात ना जाऊ दे आता दादरला कशाला आलं सांगायचं राहिलं आता इथं परेल चिंचपोकळीला जाणार इथं लालबाग इथं परेल वर्कशॉपला जाणार आता यासाठीच काढले कारण मला परेल वर्कशॉपला जायचं होतं तर आज मुहूर्त निघाला ह्याच्यामुळं नाहीतर आधीच गेलो असतो आपण जाऊ दे आता जाऊ आता पटपट सोबत राहा त्यांच्यासोबत मस्ती करतो मी त्याची मारतो जरा बघत राहा तर मित्रांनो परेलवरून 10 मिनिटात चालत तिथं आता आलो वर्कशॉपला बघा इकडे बाजूला ते ह्याचा मित्र आहे याच्या छत्रीचा ह्याचं काहीतरी ना मगापासून प्लॅनिंग चालू आहे मोना मला बोलते पुढे चल मला वाटतं काहीतरी काम करणार आहे जाऊ दे इथे बघा हे आलं परेल वर्कशॉप परेलवरनं जवळच आहे परेल वर्कशॉप यायचं असेल तर काय नाही फक्त यायचं आणि राईटली सीधा यायचं जास्त काय लांब नाही आता पब्लिक जरा तर आहे इथे फुल तिकडं परेलचा राजा राहतो तिथं राईट साईडलाच स्टेशनच्या जरा पुढे आणि तिथनं पुढे परेलचा तिकडं राहतो त्या गल्लीत तिकडे परेल वर्कशॉप कार्यशाळा बाप्पा चालवलं हा एड भगवतोय मी मगापासून बघतो याला मी काय बोलत नाही तर जामच करायला लागले याला भरायला लागेल आलं बाई बघा आलं खरे स्वर्ग आम्ही काय म्हणणं तुझं आता इथं आला तो हसतोय कशाला पण ते सांग मला मगाचपासून हसायला लागलं तू बघा ते डिझायनिंग चालू आहे तर ते साच्या विचार ठेवले आणि इथं गणपतीच्या मूर्ती तर चालू झाले पूर्ण मोठं आहे तर इथे ना काय कसं झालं माहिती आहे का अजून पूर्ण प्रॉपर गणपती चालू झाले बनवायला अर्धे म्हणजे जे तिथले असतात ते चालू झालेत आणि उद्या 4 तारखेला बोरिवलीमध्ये एक गणपती आहे तिथं वागणार नाही उद्या पहिलं 2027 गणपतीचा पण तो इथं नाही तो गुजरातला जाणार इथं बसणार नाही तिथे तो डायरेक्ट गुजरातला ट्रान्सपोर्ट होणार गाडी तरी ते आता खूप कमी गणपती बनायला बघायचे ते इथे फक्त तर खालीच आहे इथे फक्त एक मागच्या वर्षी जे वाटतं ते परत रिमेनी करायला घेतले ते साचे विचे बनवायचे चालू आहेत त्यांचे चांगलं तर आहे पण प्रॉपर पूर्ण गणपती नाही चतुर्वंत आईला दाखवायला लागलं आम्हा इथे आदमी गणपती नाम चंदन कुमार सोनी चंदन कुमार नाव है आपको कैसा लगता है आपको मूर्ति बनाते हो वापस वेरी गुड अच्छा लगता है आपके मन में कुछ ऐसा होता होगा ना ये गणपति ऐसा नहीं अच्छा लगता है जो भी बनता है अच्छा बनता है ठीक है हम लोग अच्छा काम करते हैं तो अच्छा ही बोलेंगे ना मन में आपके क्या भावना रहती है बक्का जब जाते हैं आपके इधर से किसी भी तरफ बैठने तो खुशी होता है खुशी होता है आपका कैसा जो नहीं इधर ले क्या दोस्त तुम्हारा पप्पाचा पाय एवढा तर इथं तर झालं अजून 2-3 जणांना विचारू आपण त्यांना कसं वाटतं आणि तुला कसं वाटतं तू हसतोय कशाला समजा आपण घरी मग कंटाळा आला त्याला कंटाळा आलाय मी तर अजून खूप काय कंटेंट काढायला आलोय बाप्पाचं हे
कार्यशाळा बघत आलो फक्त. याला घरी जायचं. हे जे 2 तास यांनी बाहेर घालवले तेव्हा डोक्यात बसला. घरच्यांनी तर माहिती पडलं आई मामा घरी सांगायला होते म्हणते ते मामाकडनं पैसे मागितले. मामा पैसे पहिले जाऊ दे. चल आता पुढे जाऊ. आगेवाले मी वस्तू तुम्ही हां आगेवाले वस्तू अजून एक वर्ष आहे तिकडे पण जाऊया आपण. चला तिकडे पण जाऊ. इथं नाशिकचा डोंगराचा पाठपूजन चालू आहे इथे. ते त्यांचे मंडळातले म्हणजे माणसं आहेत. तेव्हा ही मूर्ती आहे आणि जे हे इथं पाठपूजन चालू आहे. आता मेने वाटतं सोमा साईडला सरत विनंती करू गणपती विद्यालया सागरा अज्ञानत्वरो निवृत्तिमती. आता त्या कलाकारांमधनं बाहेर निघाल्यावर आता दुसऱ्या वर्षावरती चाललं इथे. म्हणजे कॅमेरामॅनला एक मान तरी असतो भावानं जे बोलतात या पुढे दुसरा आमच्या वापरले बोलतात ते मला ते स्वतःहून बोलले हे पुढे व्हिडिओ काढून ते बोलले इकडे हँडल चांगले होते. माणसं तर चांगले होते. शेवटी आपलेच लोक आहेत बाप्पाचे. आता पुढच्या वर्षाला चालू आम्ही तिकडं हे करायला राहिलं. मित्रांनो आता ते आम्ही दुसऱ्या वर्कशॉपपाशी गेलो होतो. ते वर्कशॉप तर बंद होतं. वेळ बंद होतं. त्या साईडचं गेट चालू होतं पण त्या साईडमध्ये ना ते जाऊन म्हणजे एकदम फिरून होतं एकदम खूप. पण ते जाऊनच नव्हते ते तिथे मॅनेजर बोलले तिकडं घेत नाही. तू जाऊन म्हणून आम्ही तिकडं मोठ्या मूर्त्या असते इथल्यापेक्षा. पण चिंतामणी कलाकंदामधनंच निघतो आणि मुंबईचा राजा माहीत नाही. आणि लालबाग तर जागेवरतीच म्हणतो आपला. केतवाडीचा अनपरीचा राजा कलाकंदामधनंच निघतो. आता ते वर्कशॉप बंद आहे म्हणून आता आम्ही चाललो इकडं काय बोलतात लालबागला चाललो आहे पाया पडायला. गणेश गल्ली गणेश गल्ली चालू आहे. हे बघा गणेश गल्लीचा गेट. हे बघा गणेश गल्ली. मुंबईचा राजा बघा इकडे असतो. चल देखते आता इकडं. चला आता मुंबईचा राजा बघू. मागच्या वर्षी आम्ही इथनं बाहेर आलो त्या गल्लीतनं. ही गल्ली ना इकडे ह्या गल्लीतनं आम्ही बाहेर आलो आणि तो बसलेला मूर्ती 3 बिल्डिंगांच्या मध्ये. लालबागचा राजा कसा दुसऱ्या म्हणजे तो प्लस साईन आहे ना तिथला दुसऱ्या खड्डा असतो ना तिकडं गटरचा त्याच्यावरती बसतो. हे जे पाय दुखायला लागले माझी पाठ दुखायला लागली उभं राहून. तर बघा तिकडे बसतो मुंबईचा राजा तिथे बसतो. आपण आम्ही येताना इथनं आलो होतो. फिरून आलो होतो. नाही रे आम्ही मागच्या आलो तर इथनं आलो होतो. ते सगळे आमिर लोक राहतात गाईस. त्या बघा तिकडे कोणाची तर ट्रॉली आहे कोणाची तर कुठल्या तरी बघतात. इथे बसतो ना इथे बसतो. अच्छा म्हणजे आम्ही तिथनं कुठनं तर आलो होतो. तिथनं आम्ही वरतून डायरेक्ट तिकडं बघत होतो. बघा आम्ही बोललेलं ना 3 बिल्डिंगांच्या मध्ये बसतो बघा. हे ते आणि ते तिकडे बसतो. तिकडनं बाहेर पडायला आहे. आता इथनं डायरेक्ट जाऊ तिकडं. लालबाग राजाच्या इथे पोचलो. इथनं बाहेर निघाला रस्ता असतो. इथे राजा बसतो. इथे ह्यांचं हे चालू आहे सगळ्यांचं काम चालू आहे. तर जाऊन देतील का नाही ते तर माहीत नाही पण बघू आता दगडापाशी तर जाऊन देतील. हां तिकडे चालू आहे. हे सगळं यांचं चालू झालं आहे काम. हे बिल्डिंग हे मंदिर आहे इकडचं हनुमान मंदिर. त्या बोल रे या बघ मगाचपासून बघ करते यायला जाम मारायला असू दे ना. इतक्या पैशाचं काम आहे का. आता लालबागवरून आता घरी जातो आहे मी. म्हणजे हे पण आहेत सोबत. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही येता गणपतीला लालबागचं दर्शन तेव्हा इथनं आत येता. इथनं असं जाता. इथनं असं पूर्ण फिरून असं असतो नाही का. आणि तिथनं तिकडं ती गल्ली आहे ना ती पहिलीच तिकडनं जाता डायरेक्ट तिकडं दर्शनाला. असा विषय इथनं पूर्ण फिरून घेऊन जातात. तर काय नाही चला आता घरी. आम्हीची तर रेड भाऊ येतो तर पागल झालं. त्याच्यात फोनमध्ये ब्लॉक काढतो फोनमध्ये चार्जिंग नाही बघा पूर्ण फ्रेश.
तिथनं आता तिथनं जायचं आपल्याला. तर चला आता रोड क्रॉस करू. त्यापाशी किती पैसे बघा किती दिले अरे त्याने आपल्याला वडापाव घेतलाय खायला त्याला आणि तिथं घेतलाय. मी त्या अमितला असंच बोललो भूक लागली तर बोललं पैसे नाही. पैसे मागवले बंदेने आणि वडापाव घ्यायला लागला आपल्याला. किती दिलदाय रे आमचा अमित नाही ना अमित. आता त्याला भजीपाव घेतले आम्हाला समोसा पाव वडापाव घेतलाय. खाऊ एन्जॉय करू. आता जाऊ घरीच चाललोय. चला आता सोबत घरी. तर खूपच दिलदार रे बघा. अजून एक वडापाव घेतला आपल्याला आपल्या अमितने. आता त्याला पण एक दिला आम्हाला पण दोन वडापाव दिलेला आहे. काय माहीत का कुठनं त्याच्या हृदय बाहेर यायला लागलं आपल्यासाठी. तो कसा खुश होईल बघा. एकाने पैसे पाठवले किती 100-150 पाठवलेले माहीत नाही. पण 2 वडापाव जाऊ दे. जाऊ अजून एक बघतो देतो का. मित्रांनो तुम्ही बघितलं आता आम्ही 1030 रुपयामध्ये आम्ही किती काय खाल्लं. फक्त नाही 4 वडापाव आणि 2 भजीपाव. बघा किती जास्त किती एवढं खाऊन तर माझं पोटच भरलं यार. 5 स्टार हॉटेलपेक्षा पण गावात आलं होतं ते 6 वडापाव 6 नाही 4 वडापाव आणि 2 भजीपाव बटाटा भजीपाव. इन जैसे दोस्त रहेंगे तो क्या जिंदगी लगने की. हां ते पण आहे माझ्यामुळेच पकडलं. हे लोक बोलत होते पूर्ण चाल मी मागणं घेऊन आलो आहे ना तेव्हा तिथे मी डायरेक्ट झालो. तर जाऊ दे काय नाही. हा बघा तिकडे आता आपला चिंतामणी बसतो तिकडे पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. काय इथे बसतो चिंतामणी. बघा ह्यांचे निश्चय फोटो इथं फिरायला आलो नाही की ह्यांना फोटो निश्चय ह्यांना फोटो सुचतात. तू किती फोटो काढलेस आल्यापासून. 40 फोटो. याचे 30 असतील याचे 40. माझे फक्त 2 फोटो आहेत ते पण तिथं वर्कशॉपमधले. अजून काय नाही भावा. बघ असतं कसा माकडा. जाऊ दे थांबा यांचे फोटो काढून लगेच ब्लॉग चालू करू. असतो चिंतामणी ते जरा तिकडे. आता इथनंच ना रे इथनंच ना. हा बघा इथनं स्टेशन आहे. ह्याच्यासाठी स्टेशन आहे आपल्यासाठी स्टेशन आहे. बरं हे लोक टेन्शन करतात. आपण स्टेशन आलो. या लोकांना जाम मारला पाहिजे. स्टेशनला स्टेशन बोलतात हे लोक ना. अरे वेटो चिंको आहे बघा समोर ते समोर. मला वाटलं तिथनं पण इथनं रस्ता आहे. जाऊ दे काय चला. हे बघा यांचे अध्यक्ष. तर हे बघा हे आणलेलं आम्ही म्हणजे खायला आणलेलं हे असे दिसत होते. त्यात वजन ठेवलं आणि ते फ्रीजमध्ये नव्हतं ठेवलं म्हणून बघा हे काही असे राहिले आणि काहीचा चुरा झाला. आता आपण भाकरी कसं चुरतो तसं ते चुरायला लागले आणि त्याचा गोळे बनवायला लागले. आता ते त्यात तेलात तळणार. याला खायची घाई झाली. थांब आता त्याची PhD चालू आहे. आता थांबा ते गोळे बनवू आणि तळू आपण. मम्मी बोलते रगडा बनवायला लागलाय. तर आपले चीज ट्रायंगलच्या जागी आपले चीज बॉल तयार झालेत. आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवायला कारण ते जरा हे करायचं आहे घट्ट व्हायला. इथं जेवण बनवायचं चालू आहे. काय आतला सगळा कचरा नेऊन डब्यात ठेव. डम्पलिंग झाला कचरा लागतो नाही आणि परत काम करून काय. तर मित्रांनो आता डायरेक्ट बाहेर आलो मी. आधी दुपारी मग काय विषय झाला. दुपारी मी आलो डायरेक्ट झोपून गेलो. तुम्ही मला तिसऱ्या कपड्यात बघत असाल. सकाळी दुपारी आणि आता एक ते दुपार म्हणजे संध्याकाळ जाते. ते मी जरा बाहेर गेलो तर म्हणून हे टी-शर्ट घातलं मी. आणि आता आपल्या राखाबाईसोबत आलो. राखाबाई इथं बसलाय. आज राखाबाईसाठी काहीतरी खास विशेष कारण आहे. तो जाम हसायला लागलाय तो आज. आणि आपला परत कुठं खारघरला जाणार आहे आपण. आता पुढच्या शनिवारी जाणार आहे. उद्या जाणार तो पण कॅन्सल झालं कारण ट्रेन बंद होते. म्हणजे ट्रेन बंद असतात संडेला. उद्या संडे आहे ना. तर आता राखाबाईचा बोलतोय पुढच्या सॅटर्डेला जाऊ कुठं खारघरला. काय रे ते खारघरचं नाव पांडवकडा. त्यांना सांगताय नका जाऊ बिन फालतूचं काय तर होईल.
ते ऐकत नाहीत. तर आज बघू, अजून टाईम आहे. मी गौरीदेव बोलत होते रब्बालीला इथेच आहे, तर हा म्हणजे हा ऐकतोय पण बाकीच्या पोरं नाही ऐकत आहेत. तर बघू विषय काय. आपला राकेश, हां तुम्हाला सांगायचं राहिलं, तुम्हाला मी सभ्य वाटत असेल केस विस कापलेत, बारीक केलेत, कानातली बाळी विली काढली, तर मी का काढली माहिती का, ती जरा वाकडी झालेली बाळी आणि केस कारण कापले, कारण घरचे लई बोलत होते केस बारीक कर, केस बारीक कर. राग आला आणि म्हणून मी कापून टाकले. मम्मी नंतर बोलली की चांगले दिसतोय, मग जाऊ दे बोललो, काय नाही. मित्र बघा, आपल्या 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 वयाचे पोरं काय खेळतात, फ्री फायर, BGMI. हा काय खेळतोय बघा, बस सिम्युलेटर, ते पण गाणे ऐकतोय बघा भाई. सिम्युलेटर इंडिया, बस सिम्युलेटर इंडिया खेळतोय. स्पॉटीफायवरती गाणे लावलेत आणि खेळायला लागले गेम बस सिम्युलेटर. आता बोल दहशत आल्या. तर जे ड्रायव्हिंग बघू आपण. सरक रे सरक आत बघा. आपला राखाबाई सिंगर या श्रीमान दादा माहिती ना, श्रीमान लेजेंड, त्यासारखे गाणे बोलतो आपला राखा. कधी ऐकलं नसेल तर तुम्हाला ऐकवतो. फोन बघा गाईस, एक तर जरी नाही फोन स्विच ऑफ केला होता तर हे जे काय इंस्टाग्राम चालूच होतं, इंस्टाग्रामचे गाणे वाजत होते. बघा चालू झालं. ऐकले गाणं ऐकते मी तर पहिल्यांदा ऐकायला लागलं गाणं. ह्याला चालूला अर्धा तास जाईल. आपल्या राखेबाईचा फोन जरा रावस आहे नाही का. झालं चालू झालं. किती भारी दिसते बघा गेम याच्या फोन मध्ये. तरी ह्याच्या फोन मध्ये ठीकठाक चालायला लागले. जरा तरी डायरेक्ट पळायला लागलं, ऐकत नाही. स्पीड बघा, स्पीड खूप स्पीडने चालत आपलं राखेबाई. तर आता पाऊस तर हाय नाही बघा, पाऊस थांबला आता सध्या तरी. 3 दिवस झाले खूप जोरात पाऊस पडायला लागले. म्हणजे आज आम्हाला सुट्टी दिली होती कॉलेजला शनिवारची, हा रेड फ्लॅग म्हणून. तर सकाळी पडला जास्त पाऊस आणि नंतर जरा कमी झाला. तर बघा आपल्या राखेबाई गाणं बोलतोय. एकशे 120च्या स्पीडनी कट मारायला लागलाय भाई, 120च्या स्पीडने गॅप बीप काढायला लागलाय भाई बसनी. ह्याला घाटात चालवायला द्यायला पाहिजे आता आपली बस. ठोकली गाडी ठोकली. आपल्या राख्या भायला नाही का, तर 80 लाखाची गाडी घेऊन द्यायला लागेल, डायरेक्ट घाटात द्यायला लागेल गाडी चालवायला. काय बोलते राख्या बाई, दारू बिरू पिऊन आलं वाटतं, जरा डोकं बिका फिरलं वाटतं. गाणं कसलं ऐकायला लागलाय तो. दारू बिरू नाही पिली, गाणे मी कधीच नाही ऐकले, पहिल्यांदा ऐकायला लागले हे गाणे ऐकायला लागलाय तो. काय माहित कुठले गाणे लावायला लागले. तर जाऊ दे, आता आपण घरी जाऊ. पाऊस पण पडायला लागलाय, लय उशीर झालाय, 11 वाजून गेले. त्या बारक्या पोराला बोलायला काय कर. कैमरे में देखना, बोल सब्सक्राइब करो, लाइक करो, बोल 5 रुपए देगा. रिश्वत की मांग कर रहे हैं. बच्चा उंगली दिखा के चला गया. मी काय बोलतो, तर हा पाऊस पडतो आता आपण घरी जाऊ. ब्लॉग बंद करायचा टाइम झाला. तर मी काय बोलतो, आता पुढचा पण आता इथपर्यंत आलाय, पुढचा ब्लॉग बघा. म्हणजे असं शनिवारी परत, आता शनिवारी जाणार, रविवारी ब्लॉग येईल. पुढच्या रविवारी ब्लॉग पूर्ण बघा, घरचा पूर्ण एन्जॉयमेंट असेल. तर चला मग आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. चला मग.